श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आज आहे ज्येष्ठ अमावस्या आणि प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। ज्येष्ठ महिन्याची अमावस्या ही सर्व अमावस्यामध्ये महत्त्वाची मानली जाते। या दिवशी आपण माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा करत असतो। तसेच हा दिवस आपल्या पितरांना सुद्धा समर्पित आहे। अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील इडापिडा, नकारात्मकता, वाईट शक्ती दूर करण्यासाठी तसेच आपल्या मुलांचे दोष दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात। या दिवशी आपण नकारात्मकता दूर करण्यासाठी जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं। तर अमावस्येचा हा तो दिवस असतो तर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी उपाय सांगणार आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपाय करायचा आहे। मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला उतरवून टाकायची आहे। ही वस्तू तुम्ही उतरवून टाकल्यामुळे मुलांचे सर्व दोष, अडचणी, संकटे, विघ्न हे दूर होईल। अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात मुलांची भरभरून अशी प्रगती होईल। मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि मुलांचे वाईट शक्तीपासून संरक्षण होईल। असा हा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत। तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी अतिशय प्रभावी असा 3 उपाय सांगणार आहे। हे 3ही उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत। जर तुम्हाला हे 3 उपाय करणं शक्य नाही झालं तर 3 पैकी तुम्ही एक उपाय केला तरी सुद्धा चालेल। प्रत्येक अमावस्येच्या दिवशी तुम्हाला मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे हे उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून मोठ्या मुलामुलीपर्यंत सर्वांसाठी तुम्ही करू शकता। तर हे उपाय का करायचे आहेत? जर मुलं सतत हट्टीपणा करत असतील, चिडचिडेपणा करत असतील, मुलं सांगितलेलं ऐकत नसतील, मुलांना वारंवार नजरदोषही लागत असेल, मुलांना नजरदोष ही फक्त बाहेरच्या व्यक्तींचीच लागत नाही तर घरातील आईवडिलांची जास्तीत जास्त नजर ही आपल्या मुलांना लागत असते। ती कशी? तर पहा, आपल्या मुलांचं नेहमी आपण कौतुकच करत असतो आणि जेव्हा मुलं एखादी गोष्ट चांगली करतात तेव्हा आपण मुलांचं कौतुक करतो, तेव्हा ती नजर जी आहे तर ती आपल्या मुलांना लागत असते आणि यामुळे मुलांची प्रगती जी आहे तर ती कुठेतरी खुंटत जाते। मुलं आहेत तर ती अचानक आजारी पडायला लागतात, कधी कधी मुलं अचानक जेवणसुद्धा सोडून देतात। म्हणून प्रत्येक अमावस्येला मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे हे उपाय मुलांसाठी करत चला, जेणेकरून मुलं ही सारखी आजारी पडणार नाहीत। त्याचबरोबर मुलं जेवण जे आहे ते सोडणार नाहीत। बऱ्याच वेळा आपण मुलांसाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवतो तरीसुद्धा मुलं ते खात नाहीत। जर मुलांवरती नजरदोषाचा प्रभाव पडलेला असेल तर मुलांमध्ये हे जे बदल आहेत ते घडत असतात। त्याचबरोबर आपली मुलं ही जेव्हा घराच्या बाहेर खेळण्यासाठी जातात त्यावेळी ते अशा जागेवरती जातात की तिथली जागासुद्धा चांगली नसते आणि तिथले दोष जे आहेत तर ते सुद्धा आपल्या मुलांना लागत असतात आणि यामुळे मुलांची प्रगती ही खुंटत जाते। मुलांची प्रगती होत नाही। मोठी मुलं असतील, मुली असतील, भरपूर शिकलेले असतात, त्यांचा विवाह योग आहे तर तो सुद्धा जुळून येत नाही, त्यांना नोकरी प्राप्तीसाठी सुद्धा काही मार्ग मिळत नाहीत। या सर्व समस्या दूर करण्यासाठी मुलांसाठी तुम्हाला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत। तर पहिला उपाय जो आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे। आता हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। हा एक उतारा आहे आणि उतारा हा नेहमी संध्याकाळीच केला जातो, कारण सकाळी दिवस हा चढत असतो आणि संध्याकाळी दिवस हा उतरत असतो। त्यामुळे आपण उतारे जे आहेत तर ते संध्याकाळीच करावे। तर पहिला उपाय जो आहे तो तुम्हाला संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता। उपाय करण्यासाठी तुम्हाला 7 लाल देठाच्या मिरच्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत। त्यासोबतच खडे मीठ जे असतं तर ते सुद्धा तुम्हाला थोडं घ्यायचं आहे। खडे मीठ नसेल तर साधं मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल। सोबतच तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे। 2 अख्ख्या लवंगा, ज्याला फुलं असतात अशा 2 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 2 काळी मिरी आहेत तर त्या घ्यायच्या आहेत। ह्या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत। मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे। बसवताना मुलांचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मुलांवरून या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला
डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. या वस्तू उतरवत असताना तुम्हाला येणाऱ्या जाणाऱ्याची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे, गुराढोरांची नजर लागली असेल तर ती नष्ट होऊ दे, असं म्हणत तुम्हाला हा उतारा करायचा आहे. आणि यानंतर या वस्तू ज्या आहेत तर त्या तुमच्याकडे चूल असेल, चुलीवर तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत. परंतु बघा, शहरी भागामध्ये चूल जे आहेत ते जास्त करून वापरली जात नाही. यामुळे तुम्हाला एक भांडं घ्यायचं आहे. भांड्यामध्ये 5 ते 6 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. इतर कापूर घ्या, भीमसेनी कापूर नसेल तर इतर कापूर घेतला तरीसुद्धा चालेल. आणि त्यामध्ये या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत, जेणेकरून आपल्या मुलांची नजर जी आहे तर ती त्या वस्तूंमधून जळून जाईल. तर हा एक प्रभावी उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्येला आपल्या मुलांसाठी करायचा आहे. मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मुलांना व्हिडिओ कॉलद्वारे तुम्ही या वस्तू ज्या आहेत तर त्या मुलांवरून उतरवून घेऊ शकता, किंवा मुलांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून सुद्धा उतरवून घ्यायचे आहेत. यानंतर दुसरा उपाय जो आहे तर तो देखील तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही 5 वाजल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा ग्लास घ्यायचा आहे, किंवा तांब्याचा कलश असेल तर तो घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये तुम्हाला एक तुळशीचे पान टाकायचे आहे. एक चमचाभर खडे मीठ टाकायचं आहे, आणि खडे मीठ नसेल तर बारीक मीठसुद्धा एक चमचाभर टाकलं तरी चालेल. आणि सोबतच एक तुळशीचे पान टाकायचे आहे. आणि हा तांब्याचा कलश जो आहे तर तो आपल्या मुलांवरून तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे. डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवायचं आहे. तर हे पाणी उतरवून झाल्यानंतर हे पाणी आपल्या घरातल्या बेसिनमध्ये ओतायचं आहे. ओतताना फक्त हे पाणी आपल्या घरामध्ये साठवून राहणार नाही, हे पाणी आपल्या घरातून वाहत्या पाण्यासारखं बाहेर जाईल. म्हणजे तुम्ही हे पाणी बेसिनमध्ये नक्कीच ओतू शकता. तर असा हा उपाय जो आहे तुळशीच्या पानाचा आणि मिठाचा करायचा आहे. हा उपाय जो आहे तर तो नजर दोष, नकारात्मकता, दोष, अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. तर हा एक उपाय जो आहे तर तो देखील तुम्ही या दिवशी करू शकता. त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो देखील तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे. आता हा उपायसुद्धा एक उताराच आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक चमचाभर काळे तीळ लागणार आहेत. काळे तीळच घ्यायचे आहेत, पांढरे तीळ तुम्हाला इथे घेता येणार नाहीत. काळे तीळ हातात घ्या. मुलांना आपल्यासमोर बसवायचं आहे. मुलांचा चेहरा हा दक्षिणेकडे येणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे. तर हा उपाय करण्यासाठी काळे तीळ तुम्हाला हातात घेऊन मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवायचे आहेत. आणि उतरवल्यानंतर हे काळे तीळ तुम्हाला घेऊन घराच्या बाहेर जायचे आहे, आणि घराची दक्षिण दिशा असते त्या दक्षिण दिशेला फेकून द्यायचे आहे. काळे तीळ जे आहे ते नकारात्मकता, दोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानले जातात. यामुळे मुलांना कितीही प्रखर दोष लागला असेल, कितीही नजरबाधा झाली असेल तर ती निश्चितच नष्ट होते. तर हा एक उपाय देखील तुम्ही मुलांसाठी करू शकता. तर हे असे 3 उपाय आहेत तर ते तुम्हाला आज ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी रात्री करायचे आहेत. या 3 पैकी तुम्ही कोणताही एक उपाय केला तरीसुद्धा चालेल, किंवा 3ही उपाय केले तरीसुद्धा चालेल. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.